नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. राजकीय आकसापोटी, द्वेषापोटी माझ्यावर आरोप करून जनतेची दिशाभूल करत असल्याचे मत रेंदाळ गावचे उपसरपंच अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील सरपंच सुप्रिया पाटील यांनी महादेवी हत्तीच्या रॅलीच्या वेळी उपसरपंच अभिषेक पाटील यांनी मागे राहून चित्रीकरण केल्याचे, तसेच विकास कामाला अडथळा आणत असल्याचे व ग्रामसेवकांनी साथ दिल्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी असे प्रसार माध्यमातून व गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने उपसरपंच अभिषेक पाटील यांनी लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील यांनी बदनामी करण्यासाठी जे आरोप केले आहेत ते निराधार व अमान्य असल्याचे सांगितले. तसेच गावचा विकास कामे करत असताना सभागृहात व राजकारणात काम करताना तात्विक वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु सभागारात चांगली चर्चा करून कामे होत असतात. त्याचा कुठेतरी वेगळ्या पद्धतीने अर्थ काढून त्या जनतेची दिशाभूल करत आहेत. माझ्यावर राजकीय आकसापोटी, द्वेषापोटी जनतेच्या कामांची कार्यपूर्ती न झाल्याच्या चुकीच्या मानसिकतेतून आरोप केलेला आहे. मी वरिष्ठांना लेखी स्वरूपात माझे म्हणणे दिलेले आहे. मासिक मीटिंग ही ऑनलाईन असल्याने जनतेला सर्व काही माहीत असल्याचे ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.